तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत अमित शहा यांनी गृहमंत्री म्हणून घेतलेले असे 7 निर्णय ज्यांचा भारताच्या राजकारणावर आणि प्रशासनावर मोठा प्रभाव पडला। या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही पक्षाची बाजू घेणार नाही। प्रत्येक निर्णयामागचं कारण, सरकारची भूमिका आणि विरोधकांची भूमिका समजून घेण्याचा प्रयत्न करू। तर मित्रांनो, माझी तुम्हाला विनंती आहे की प्लीज तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, सर्वात आधी येतो तो निर्णय ज्याने संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं। 5 ऑगस्ट 2019 रोजी संसदेत जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटवण्यात आलं। अमित शहा यांनी हा प्रस्ताव संसदेत मांडला। सरकारचं म्हणणं होते की यामुळे जम्मू काश्मीर पूर्णपणे भारताच्या मुख्य प्रवाहात येईल, विकासाला गती मिळेल आणि दहशतवादावर नियंत्रण ठेवणं सोपं होईल। दुसरीकडे विरोधकांनी हा निर्णय राज्यातील लोकांशी पुरेशी चर्चा न करता घेतल्याची टीका केली आणि संघराज्य व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले। तरीही हा निर्णय स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात चर्चेत राहिलेल्या घटनांपैकी एक ठरला। दुसरा मोठा निर्णय म्हणजे नागरिकत्व सुधारणा कायदा। या कायद्यानुसार पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील काही धार्मिक अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व मिळवण्याचा मार्ग खुला करण्यात आला। सरकारने हा कायदा छळग्रस्तांना संरक्षण देण्यासाठी असल्याचं सांगितलं। मात्र देशातील अनेक भागात या कायद्याविरोधात मोठी आंदोलने झाली। विरोधकांनी धर्माच्या आधारावर नागरिकत्व देण्याच्या निकषावर आक्षेप घेतला। त्यामुळे हा कायदा देशातील सर्वात चर्चेचा विषय ठरला। आणि तिसरा सर्वात मोठा निर्णय म्हणजे 3 तलाक कायदा। या कायद्यामुळे एका क्षणात तिहेरी तलाक देण्याची पद्धत बेकायदेशीर ठरली। सरकारचे मते हा कायदा मुस्लिम महिलांना न्याय आणि समान हक्क देण्यासाठी आवश्यक होता। अनेक महिला संघटनांनी याचं स्वागत केलं। मात्र विरोधी पक्षांनी आणि कायदेतज्ञांनी या प्रकरणात फौजदारी शिक्षेच्या तरतुदीवर प्रश्न उपस्थित केले। चौथा निर्णय म्हणजे उपा आणि NIA कायद्यातील बदल। या बदलामुळे दहशतवादाशी संबंधित तपास यंत्रणांना अधिक अधिकार मिळाले। सरकारच्या मते देशाच्या सुरक्षेसाठी हे आवश्यक होतं, परंतु काही मानव अधिकार संघटना आणि विरोधकांनी या अधिकारांचा गैरवापर होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली। त्यामुळे हा विषयही मोठ्या वादाचा ठरला। आणि 5वा सर्वात मोठा निर्णय म्हणजे नक्षलवाद विरोधी मोहीम। गेल्या काही वर्षात केंद्र सरकारने नक्षलवाद विरोधात सुरक्षा कारवाई वाढवलेल्या आहेत। सरकारने अनेक वेळा नक्षलवादाचा प्रभाव कमी झाल्याचा दावा केलेला आहे। दुसरीकडे काही तज्ज्ञांचं मत आहे की सुरक्षेबरोबरच आदिवासी भागातली विकास, शिक्षण आणि रोजगार यावरही तितकाच भर देणं आवश्यक आहे। 6वा मोठा निर्णय म्हणजे सहकार मंत्रालयाची स्थापना। 2021 मध्ये केंद्र सरकारने स्वतंत्र सहकार मंत्रालय सुरू केलं आणि त्याची जबाबदारी अमित शहा यांच्याकडे देण्यात आली। सरकारच्या मते देशातील सहकारी संस्था अधिक सक्षम करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं, तर विरोधकांनी यामागे राजकीय कारण असल्याचा आरोप केला। 7वा आणि अत्यंत महत्त्वाचा निर्णय म्हणजे नवीन फौजदारी कायद्याची अंमलबजावणी। भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायद्याच्या जागी नवीन कायदे लागू करण्यात आले। सरकारने हे ब्रिटिश काळातील कायद्यापासून मुक्त होण्याचं ऐतिहासिक पाऊल असल्याचं म्हटलं, तर अनेक कायदेतज्ञांनी या कायद्याच्या काही तरतुदीवर चर्चा आणि सुधारणा आवश्यक असल्याची मतं व्यक्त केली। मित्रांनो, या 7 निर्णयावर तुमचं मत काहीही असू शकतं, पण एक गोष्ट नक्की आहे, या प्रत्येक निर्णयाने भारताच्या राजकारणात मोठी चर्चा घडवून आणली आणि देशाच्या धोरणावर दीर्घकालीन परिणाम केला। म्हणून अमित शहा हे आजच्या भारतातील सर्वात प्रभावशाली आणि सर्वाधिक चर्चेत असलेले राजकीय नेत्यापैकी एक मानले जातात। आता तुम्ही सांगा, या 7 निर्णयापैकी भारतावर सर्वात मोठा प्रभाव कोणत्या निर्णयाने पडला असं तुम्हाला वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा। व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।